ओके. संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरून या ठिकाणाहून मी मिसेस गंधाक्ती पूनम गोपाला BEd सेकंड इयर 2023-24 या वर्षाला आहे. मी ह्या 212A साठी क्लास 8चा चॅप्टर 10 रिचिंग द एज ऑफ ॲडोलसन्स हा विषय निवडला आहे. त्यामध्ये काही लर्निंग आउटकम्स आहे. स्टुडंट विल बी एबल टू लर्न अबाउट, त्यांना काय काय शिकायला भेटणार आहे तर ॲडोलसन्स अँड प्युबर्टी, चेंजेस अकरिंग ॲट प्युबर्टी, रिझन्स फॉर चेंजेस, दॅट इज द रोल ऑफ हार्मोन्स, कन्क्लुजन, इव्हॅल्युएशन, हे सगळं आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. आता ॲडोलसन्स अँड प्युबर्टी म्हटलं की आपल्याला भरपूर प्रश्न पडलात, मग त्या प्रश्नांची उत्तरंही आपल्याला ह्या पाठातून मिळणार आहेत. तर मग स्टार्ट करूया. आता आपण जे रिचिंग द एज ऑफ ॲडोलसन्स आहे तिथे मी जे पिक्चर टाकला आहे पाहिजे, चॅलेंजेस ऑफ ॲडोलसन्सचे काय काय चॅलेंजेस असतात, मग ते काय असतात. फर्स्ट, ॲडोलसन्स अँड प्युबर्टी. फ्रॉम द डे वन वेन अ बेबी बॉर्न इट बिगिन्स टू ग्रो. बरोबर, तर पहिल्या दिवसापासून बेबी काय होतं, बॉर्न व्हायला स्टार्ट होतं. व्हेरियस चेंजेस होतात त्याच्या बॉडीमध्ये. टेक्स प्लेस इन द बॉडी पार्ट, ग्रोईंग अप प्रोसेस. टाईम पिरियड वेन बॉडी अंडरगोज सम चेंजेस लीडिंग टू रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी इज कॉल्ड ॲडोलसन्स. टू स्टार्ट ॲट 10 to 13 years of age and ends at 19 years. जे स्टार्ट कधी होतं 10 to 13 इयर्सपासून होतं आणि एंड्स होतं 19 इयर्समध्ये. ह्यामध्ये त्यांच्यामध्ये चेंजेस होत असतात. आता ॲडोलसन्स अँड प्युबर्टी कोणत्या प्रकार होते. एक, बर्थ, ग्रोथ इन बॉडी, मॅच्युरिटी इन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, टीनेजर्स 18 to 19 years, ॲडोलसन्स, सेव्हरल चेंजेस मार्क दी ऑनसेट ऑफ अडल्टहुड, प्युबर्टी. या सगळ्या त्या वयामध्ये होणारे चेंजेस आहेत जे आपण पुढे पाहणार आहेत. कोणत्या प्रकारचे चेंजेस आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला भेटतात तर ते पाहूया आपण आता. चेंजेस, प्युबर्टी टाईप्स ऑफ चेंजेस, त्याच्यामध्ये फिजिकल चेंज, सायकोलॉजिकल चेंज, फिजिओलॉजिकल चेंज, फायनल सेक्शुअल मॅच्युरिटी, रिप्रोडक्टिव्ह फेज. मेलमध्ये 12 इयर्सच्या ऑनवर्ड्स, फिमेलमध्ये 10 to 50 इयर्सच्या ऑनवर्ड्स. म्हणजे ह्या पद्धतीने काय त्यांच्यामध्ये चेंजेस होताना आपल्याला दिसतात. मग आता ते चेंजेस कसे होतात, मेल आणि फिमेलमध्ये कसे होतात, ह्याच्या डिफरन्स सकट आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये चेंजेस ॲट प्युबर्टी, इंक्रीज इन हाईट अँड वेट, इलॉंगेशन ऑफ बोन्स, इलॉंगेशन ऑफ लेग्स अँड आर्म्स, रेट ऑफ ग्रोथ व्हेरीज इन बॉईज 17 to 19, हेरिडिटी कॅरेक्टर्स, हे सगळं आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. आता त्यांच्या बॉडी शेपमध्ये काय चेंज होतं. बॉईजमध्ये ग्रोथ ऑफ मल्सस, गर्ल्समध्ये होत नाही. बॉईजमध्ये शोल्डर बिकम्स ब्रॉड, चेस्ट बिकम्स वाईड, गर्ल्समध्ये बॉडी बिगिन बिलो वेस्ट बिकम्स वायडर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस होत असतात त्यांच्या बॉडी शेपमध्ये. म्हणजे बॉडीच्या खालचा जो भाग आहे तो गर्ल्समध्ये चेंजेस आला, तर मुलांमध्ये बॉडीच्या वरचा जो भाग आहे मसल्स वगैरे. त्यांच्या व्हॉईसमध्ये काय होतं, लेरिंग्स प्रोट्यूड्स आउटवर्ड्स. त्यानंतर गर्ल्समध्ये लेरिंग्स हार्डली व्हिजिबल असते. ॲडम्स ॲपल येतो, जो काही घोटा म्हणतो आपण तो येतो. हाय पिच्ड व्हायचे असतं गर्ल्समध्ये, म्हणजे एक चिरका आवाज असतो. टेम्पररी फेज असतं आणि ह्यांचा स्वीट व्हॉईस कायमस्वरूपीचा असतो. ठीक आहे, त्यानंतर स्वीट अँड सिबॅकस ग्लँड ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्या मोर ॲक्टिव्ह असतात त्या वयामध्ये. ॲपेरन्स ॲक्ने येतात, पिंपल्स येतात. ऑइली इंटेक्स अवॉइड करायचं असतं. फेस प्रॉपरली आणि सारखं वॉश करणं गरजेचं असतं या वयामध्ये. हे चेहऱ्यावरती होणारे त्यांचे काही बदल आहेत जे मॅच्युरिटीच्या वयामध्ये दिसून येतात. आता सेक्स ऑर्गन्समध्ये काय होतं, मेल्समध्ये ऑर्गन्स लाईक टेस्टिस अँड टेस्टिकल्स अँड पेनिस फुल्ली डेव्हलप होतात. फिमेलमध्ये ओव्हरीज एनलार्ज होतात. मॅच्युरेशन रिलीज आहे तर एग्स बिगिन्स होतात आणि ते रिलीज व्हायला स्टार्ट होतात. म्हणजेच त्यांचे जे आपण म्हणतो पिरियड सायकल व्हायला स्टार्ट होते. हे सेक्स ऑर्गन्समधलं मॅच्युरेशन आहे. त्यानंतर मेंटल, इंटेलेक्च्युअल अँड इमोशनल मॅच्युरिटी, त्याच्यामध्ये चेंज इन वे ऑफ थिंकिंग, फाइंड व्हेरियस वेज टू रिकॉग्नाइज अँड मॅनेज इमोशन्स, वॉन्ट्स टू बी इंडिपेंडंट, त्यांना खूप स्वतंत्र हवंसं वाटतं. फील्स इनसिक्युअर फील होतं. टू ॲडजस्ट चेंजेस इन बॉडी अँड माइंड, मूड स्विंग्स, अट्रॅक्शन टुवर्ड्स ऑपोजिट सेक्स ड्यू टू इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, मोस्ट ऑफ टाईम इज स्पेंट इन थिंकिंग. हे पण बरोबर आहे. ठीक आहे. सेकंडरी सेक्शुअलकडे, बॉईज, ग्रोथ ऑफ बियर्ड अँड मॉस्टेज, डेव्हलपमेंट ऑफ ब्रीस्ट, हेअर ऑन चेस्ट अँड थाईज, इलॉंगेशन ऑफ हँड्स अँड लेग्स, व्हॉईस बिकम्स हॉर्स, ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. गर्ल्समध्ये व्हॉईस बिकम्स स्वीट अँड स्वीट, ग्रोथ ऑफ पब्लिक हिअर, हे सगळे चेंजेस त्यांच्यामध्ये होताना दिसतात.
कन्क्लुजन. आता याच्यात आपल्याला काय भेटलं, आपल्याला ॲडोलसंट आणि प्युबर्टीमधले बरेचसे चेंजेस हे त्याच्यामध्ये पाहायला भेटले ते, ज्याच्यामध्ये कशाप्रकारे मुलांमध्ये चेंज होतात, कशाप्रकारे मुलींमध्ये चेंज होतात हे आपल्याला पाहायला भेटते. थँक्यू. तुम्हाला हा जर आवडला असेल तर लाईक शेअर